तर सलामीची जोडी मैदानामध्ये राज्य गुलवी आणि त्याच्या समेत निलेश गुलवी. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दक्षित सिंगोले गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. पावलाचे षटक आहे आणि पावलाच्या षटकामध्ये आता मात्र आपण पाहणार आहोत की दोन क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर पाहायला मिळतील. इतर क्षेत्ररक्षक 30 आटाच्या सर्कलमध्ये तैनात केलेले पाहायला मिळतील. इष्टरक्षक इष्टांच्या मागे थंडबॅन फाईन लेग V-शेप मध्ये. त्यानंतर ऑफ साईडला पॉइंट कव्हर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते आणि ऑन साईडला जर डोकावलं तर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळेल. तर अजूनही ऑन साईडला दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑन. दक्षित सिंगोले गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय या सामना सुरू होण्याचा. आजच्या दिवसामधील पहिला चेंडू घेऊन जातोय या दक्षित सिंगोले. सामना करेल फलंदाज राजा गुलवी. पहिला चेंडू इथं मात्र मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि बिग ब्लो मोठा मासा गलाला लागतोय. मॅन इन फॉर्म राजा गुलवी हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. काल देखील विकेटने सुरुवात झाली होती आणि आज देखील विकेटने सुरुवात होते. खरं तर घाई केली होती आणि अति घाई संकटात नाही असं नेहमीच म्हटलं जात आहे. अति घाई नडते राजा गुलवी याला. कारण राजा गुलवीचा जर विचार केला तर या मैदानावर त्याचा रेकॉर्ड चांगला होता. मात्र इथे घाई केलेली आहे आणि परिणामस्वरूप पहिला फलंदाज बाद झाला आहे. तर कोणी संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाते आणि परिणामस्वरूप आता मात्र निंबोली संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा जोडल्या जातात पेनल्टीच्या. एक षटकाच्या समाप्तीनंतर ह्या 2 धावा आम्ही ऍड करणार आहोत. न्यू बॅटर मैदानामध्ये निंबोली संघाकडून 1 नंबर पोझिशनला आलेला आहे सचिन गुलवी. यायलो मात्र जोरदार अपील इम्पॅक्ट कुठेतरी एस्टेनच्या बाहेर. पंच संमत नाहीत. लेग पॅचचा इशारा होतो पंचांकडनं. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने या संघाचा अकाउंट ओपन होतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय या निंबोली संघ आणि राज सिंगोले यांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कारण सकाळचं सत्र दमट वातावरण आहे, मॉइश्चर असतो, दमट पण असतो आणि परिणामस्वरूप चेंडू हवा तसा ट्रॅव्हल होत नाही आणि तेच हेरून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा निर्णय अगदी साधा ठरवलेला आहे दक्षित सिंगोले या फ्रंट लाईन गोलंदाजाने. इथे मात्र फ्लायटेड डिलिव्हरी, चांगला चेंडू ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, चेंडू निघून जातो या एक्स्ट्राच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग ॲक्शन आपण मध्ये दक्षित सिंगोले कोणी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. नेहमीच त्याने अष्टपैलू तो सिद्ध केलेला आहे आणि इथे आपला अष्टपैलू तो सिद्ध करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली करतोय, फलंदाजी देखील चांगली त्याची नेहमीच पाहायला मिळते. इथे कट केलेल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकलेला नाही. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे होता. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. बॅटच्या रूपाने पहिली धाव आपण पाहतो या इनिंग मधील. संघाची धावसंख्या 2. पेनल्टीच्या 2 धाव आम्ही या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड मध्ये ऍड करणार आहोत. दक्षित सिंगोले यावेळी सामना करेल फलंदाज सचिन गुलवी. दक्षित टर्न फॉर VIP डाइज इन राइट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र अंडर केलेल्या चेंडूला मिड ऑन रिजन मध्ये सिंगल साठी
सिंगल संघाची धावसंख्या 3. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय कारण राजा गुलवी स्वस्तात बाद झाल्यानंतर सावधगिरीने फलंदाजी करताना नॅन्सी 11 निंबोली संघाचे निलेश गुलवी आणि सचिन गुलवी. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज समाप्त होते खेळ. दुसरा फलंदाज बाद होताना नॅन्सी 11 निंबवले या संघाचा. सेकी स्टार्ट आपण पाहतोय निंबोली संघाची पाठ्या की नक्कीच निंबोली संघाचे थोडेसे निराश असतील कारण ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती त्याप्रमाणे निंबोली संघाच्या फलंदाजांना सुरुवात देता आलेली नाही. दोन्ही सलमेचे फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज राजा गुलवे अगदी शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर 3 या धावसंख्येवर बाद होताना आपण पाहतोय निलेश गुलवे आणि पॅनल्टीच्या 2 धावा इथे मात्र आपण ऍड करणार आहोत. सुधारित धावसंख्या पाहायला मिळते इथे पॅनल्टीच्या 2 धावांसह स्कोरबोर्डवर 5 धावा. चांगली सुरुवात पॉल्ट्याच्या षटकामध्ये दक्षिण सिंगोले यांनी आपल्या संघाला करून दिलेली आहे कारण आपण पाहतो या बिनीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. राजा गुलवी यांनी आज अपेक्षा भंग केलेला आहे कारण राजा गुलवी असा एक फलंदाज आहे जो एकदा सुरू झाला तर थांबायचं नाव घेत नाही. मात्र इथे त्याला थांबवण्यात कोणी संघ यशस्वी ठरलेला आहे. संघ नाईक राज सिंगोले आता मात्र दूरवरच्या टोकाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विखुरलेले शतरक्षण पावट्याच्या षटकामध्ये निर्बंध होता आणि ते मात्र निर्बंध आता हटवले गेलेले आहेत. राज सिंगोले गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकाकडून सामोरे जाईल फलंदाज सचिन गुलवे. इथे मात्र अप्परकटचा फटका, चेंडू निघून जातोय पॉइंट रिजन मध्ये. प्रयत्न चांगला मात्र चेंडू देखील सीमाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक देखील सीमाच्या बाहेर. हा चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. पहिला चौकार आपण पाहतो या इनिंग मधील आजच्या दिवसामधील संघाची धावसंख्या 9 धावा. थर्डमॅन फाईन लेग 20 सेफ मध्ये आहेत. आता मग कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिडॉन खूपच वाईडिश उभा केलेला आहे. समोर किल्ले आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर पोहोचला होता मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न इथे केला होता मात्र झेल तो कॅरी करू शकला नाही. हात आया लेकिन मुंह नाही लगा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. आजच्या चौथ्या दिवसामधील पहिला सामना खुनी विपक्ष निंबवली या 2 संघामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मात्र पंच दर्शवतात की बॅटचा स्पर्श झालेला आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. वेलकम व्हॉइस ऑफ झेडके मोनिश पाटील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज मोनिश पाटील यांचा देखील आपण आवाज संरक्षण कक्षामधून ऐकणार आहोत. जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद.
तिसरा फलंदाज बाद होतोय नॅन्सी लेवना निंबवले या संघाचा. तीन फलंदाज बाद झाले तर धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 12 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर नॅन्सी लेवना निंबवली संघ प्रथम फलंदाजी करताना आणि या कोणी संघाचे संघनायक राज सिंगोले यांनी जो निर्णय घेतला होता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा तो मात्र योग्य निर्णय पाहायला मिळतोय. कारण आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत निंबवली या संघाचे आणि इनफ टोटल खरं तर स्कोरबोर्डवर पाहायला मिळत नाही. न्यू बॅटर शुभम गुलवी. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटे या खर्च केले गेले आहेत आणि हे षटक समाप्तीसाठी 2 मिनिटांचा वेळ शेष आहे. आतापर्यंत 8 मिनिटे या इनिंगला झालेले आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटके कंपल्सरी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 षटकामध्ये ठेवावाच लागेल. कट केलेल्या चेंडूला हाफ अँड टफ चान्स होती. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही तोपर्यंत एक धाव फलंदाज शुभम पूर्ण करतोय. शुभम गुलवी ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या 13 धावा. दुसरं षटक मार्ग असते राज सिंगोले दुसरं षटकात आलतोय. त्यावेळी सामोरे जाईल फलंदाज सचिन गुलवे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पाडल्यानंतर बाउन्स होतो चेंडू. वेट केले जाते फलंदाजाला. तर षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर नॅन्सी लेवन निंबोली संघाची धावसंख्या 3 बाद. स्कोरबोर्डवर 13 धावा. दोन षटकांसाठी 10 मिनिटे खर्च केले गेले आहेत. अगदी वेळेवर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला बिग मॅच जयमहाराष्ट्र धामणगाव विरुद्ध जय बजरंग भिनार या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे आणि वीर बजरंग कारिवली संघाने देखील संपर्क साधायचा आहे. यामधले विजेता संघ वीर बजरंग कारिवली संघाची लढत देईल. वीर बजरंग कारिवली संघाने आपण देखील आला असेल तर आपण देखील संपर्क साधायचा आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 6.50 ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते आणि तिसरं षटक आता मात्र हाताळण्याची जबाबदारी दिली गेलेली आहे गोलंदाज दर्शन जाधव याच्याकडे. दर्शन जाधव व्हीआयपी डायचा इन करून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे आता मदार शुभम गुलवी आणि सचिन गुलवी या फलंदाजांवर असणार आहे. खास करून सेंटर पे अट्रॅक्शन पहिल्या इनिंग मध्ये शुभम गुलवी असणार. राजा गुलवी बाद झाल्यानंतर जबाबदारी आता मात्र शुभम गुलवी याच्यावर असणार आहे. जर चांगल्या धावसंख्येपर्यंत निंबोली संघाला पोहोचायचं असेल तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत शुभम गुलवी याला खेळपडू तळ ठोकून फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र सुरेख फटका. स्विच इट अँड स्वीट इट. चेंडू निघून जातोय सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरती धावफलकावर 19 धावा आणि हीच अपेक्षा नक्कीच शुभम गुलवी कडून केली जाते. धावसंख्येला वेग प्राप्त करून देण्यात हा फलंदाज नक्कीच नेहमीच आघाडीवर पाहायला मिळालेला आहे. कारण जेव्हा जेव्हा राजा गुलवी बाद झालेले तेव्हा तेव्हा संघाची धुरा शुभम गुलवी यांनी चांगल्या रीतीने सांभाळलेली आहे.
दर्शन याला पहिल्याच चेंडूवर सीमारेचं दर्शन घडवलेलं आहे शुभम गुलवी या फलंदाजाने. दर्शन जाधव इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 20 धावा. आपण चौथ्या दिवसामधील पहिला सामना पाहतोय नॅन्सी 11 निंबोली विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स खोनी या दोन संघामध्ये. तिसरे षटक मार्गस आहे. दर्शन जाधव तिसरे षटक चालतोय. राज सिंगोले या जो खोनी संघाचा संघ नाही काहीतरी कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन जाधव सामोजल फलंदाज शुभम गुलवी इथे मात्र बॅकफिल्डला जाऊन अतिशय सुरेख फटका. चेंडू निघून जाऊ दे. एक्स्ट्रा गुरीजनमधून सीमा पार. झन्नाटदार चौकार. आणि शुभम गुलवीची हीच खासियत आहे. आपण पाहतोय की हा देखील फलंदाज एकदा सुरू झाला तर नाव घेत नाही थांबायचं. अगोदर चेंडूवर षटकार आणि त्यानंतर चौकार. 10 का दम दाखवलेला आहे शुभम गुलवी याने. दर्शन जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स फटका. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एक षटकार आपण पाहतोय शुभम गुलवीच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी शुभम गुलवी याच्याकडून जी अपेक्षा केली गेली होती आणि शुभम गुलवी यांनी अपेक्षा भंग केलेला नाही. कारण 2 षटकार 1 चौकार आणि वैयक्तिक 15 धावसंख्येवर 17 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी सामना केलेला आहे. संघाची धावसंख्या वेगाने वाढते. 30 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या या षटकामध्ये नॅन्सी 11 निंबोली संघाची पाहायला मिळते. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलेला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 30 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. कोहली विरुद्ध निंबवली या दोन संघांमधील चौथ्या दिवसामधील पहिला सामना. पुन्हा एकदा इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली वापसी करताना गोलंदाज दर्शन जाधव. चांगलं प्रदर्शन. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. या धावसंख्या स्थिर. धावफलकावर 30 धावा. या अगोदर मार्ग ठरला होता आणि त्यानंतर मात्र वापसी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दर्शन जाधव हा गोलंदाज. इथे 20 मध्ये खेळलेल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर नॅन्सी 11 निंबोली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 3 बाद 31. 31 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. वीरभद्रन कारिवली संघाचा संघनायक आपण जर आला असाल तर संपर्क साधायचा आहे. तसेच जयबजरंग भिनार आणि जय महाराष्ट्र धामणगाव आपण देखील संपर्क साधायचा आहे. बिग मॅच आपण पाहणार आहोत. जय महाराष्ट्र धामणगाव विपक्ष जयबजरंग भिनार. मात्र ती मॅच नंतर खेळवली जाईल. त्या अगोदर या सामन्यातील विजय संघ विपक्ष वीरभद्रन कारिवली या दोन संघांमधील सामना असेल. आतिश पाटील शेवटचं षटक घेऊन येतोय. दुरोच्या टोकाकडून तर सामना करेल फलंदाज शुभम गुलवी. फार एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर आतिश पाटील पाहायला मिळतोय. कोणी संघाकडून अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. थर्ड मॅन फाईन लेग पॉइंट
त्यानंतर मिडॉन 30 सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र छोट्या बॅटिंगचा वापर करण्यास फलंदाजाला मजबूर केला होता आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने आणखीन धाव पूर्ण केली जाते. थोडीशी ढील दिली गेली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा होताना आपण पाहतोय या निंबोली संघाचे फलंदाज. पंचाचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि या दोन धावेने पंच 2 धावा आहेत ना. तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या रिपोर्ट करायचं आहे, कारण मैदानी पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. दुसरी धाव अपूर्ण झाली की नाही हे पंचांना पाहायचं आहे. पंच माधव ठाकरे सर. ठाकरे सर, तर या 2 धावा असणार आहेत. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. या तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला की या 2 धावा आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 33 वर पोहोचते. 3-3 33 धावा. वीरबजरंग कारिवली संघ एक मन जर आला असेल तर टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेला या सामन्यात विजेता संघ विपक्ष वीरबजरंग कारिवली या 2 संघांमध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अतिश पाटील कोणी संघाकडून शेवटचं षटक चालतोय, तर सामोरे जाईल फलंदाज शुभम गोलवे. इथे मात्र जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद होतोय. शुभम गुलवी याची केली संपुष्टात. नवीन फलंदाज निंबोली संघाकडून मिडल ऑर्डर मध्ये येतोय.
यु युवी गुलवी येतोय. अजय गुलवी, सॉरी, अजय गुलवी आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अजय गुलवी. हा सामना करेल गोलंदाज आतिश पाटील याचा. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट, आव्हान धाव वाईट चिरोपाने. धावसंख्येमध्ये एक नेबर, धावसंख्या 34 धावा, 34. लॉस फॉर द 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक कोणी संघाकडून हाताळतोय गोलंदाज आतिश पाटील. तर सामना करेल फलंदाज अजय गुलवी. प्लॅन मिस. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला साधता आलेला नाही. मजबूत देहेष्टे आणि जर चेंडू बॅटला लागला तर नक्कीच सीमाच्या बाहेर देखील पाहायला मिळू शकतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून आणि गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 4 ने वाढून होती ती धाव फलकावर 38 धावा. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज आतिश पाटील चौकाराने अजय गुलवी यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. प्लॅन मिस. चांगला चेंडू, अगदी आउटसाइड ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. आता मध्ये शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. आजच्या 4थ्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय खोनी विरुद्ध निंबवली या 2 संघामध्ये. इथे मग लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय, मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचे. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये नॅन्सी 11 निंबोली संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकल्या त्या बरोबर 40-10च्या सरासरीने आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयन स्पोर्ट्स कोणी या संघासमोर. तर या आव्हानाचा पाठलाग सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सक्रिय समालोचक प्रथमेश ठाकूर. थँक्यू सो मच सुभाष धुमासा. आपलं मनपूर्वक आभार. वेलकम मोनिश पाटील, आपलं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक निंबवली 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळतं. सर्वांना शुभ सकाळ. पुन्हा एकदा आजच्या दिवसाची सुरुवात करूया. गणरायासमोर नतमस्तक होतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नारायण नमोस्तुते. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाचरणी वंदन करतो. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचे विघ्न कलंक लागू देऊ नकोस. अत्यंत निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडो हे गणरायाचरणी मागणं घालतो. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत श्रीमंत योगी राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला जोळक दिल्याने मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. आमचं ऑफिशियल पंच दोन्ही मैदानाच्या आतमध्ये जात असताना आमचे मॅच रेफरीज. खरं तर पंच म्हटलं की कोणत्याही स्पर्धेला योग्यरित्या पार पाडण्यामागे त्यांचा महत्त्वपूर्ण हातभार असणं गरजेचं आणि खरं तर विदाउट कॉन्ट्रोवर्सी ज्यांनी आतापर्यंत ही स्पर्धा पार पाडली आमचे मॅच रेफरीज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना देखील तुम्हाला पाहायला मिळतील.
कोणत्याही प्रकारचा वेळ विलंब न करता आपण ऑनगोईंग मॅच कडे लगेच वळणार आहोत. चला मॅच आपण सुरू करणार आहोत. MR क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्य विद्यमान अध्यक्ष प्रोफेशनल क्रिकेट अंपायर मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न माधवजी ठाकरे सरांना आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या समवेत आज देखील संजय पाटील सर, शिवाजी मडवी सर आणि सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खेळाचा पहिला डाव तुम्ही पाहिला मंडळी. 40 झालेल्या आहेत, 41 धावांचं टार्गेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातली ही पहिली लढत आहे. एका बाजूला नान्सी 11 निंबवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जैनुमान क्रिकेट संघ खोनीला आपण पाहणार आहोत. पहिल्या डावात खरं तर बॅटिंग केली ती नान्सी 11 निंबवलीनं. या मोनिश, चला मोनिश पाटील आमचे प्रेझेंटेशन बॉक्स वरती जोडले जातील. महेशजी माळी यांचं इथे नुकतं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत सचिनजी माळी साहेब देखील आहेत. वेलकम महेश शेट माळी. आपलं आई वज्रेश्वरी चषक निंबवलीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मॉर्निंग सेशन मध्ये आज पाहुण्यांची रेलचेल सुरू झालेल्या महेशजी माळी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि या व्यासपीठावर या स्पर्धेच्या वतीनं साहेबांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या डावात बॅटिंग केली नुकताच आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी. मॅच आजच्या दिवसातली पहिलीच लढत आहे. नान्सी 11 निंबवली विरुद्ध जनुमान स्पोर्ट्स खोनी या दोन टीम मध्ये विद्यमान सामना. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम नान्सी 11 निंबवलीने बनवला दावा त्या 4 षटकांचा या मॅच मध्ये 40 आणि आता 41 टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानात आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळेल. दक्षत आणि कुणाल. येस मोनिश. दरम्यान आदरणीय राकेशजी भोईर साहेब, ग्रामपंचायत सदस्य सावंदे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण शाही सन्मानाने व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 41 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवलं आणि सलामीची जोडी मैदानात आतमध्ये दाखल झालेल्या. पहिलाच बॉल लो फुल टॉस ऑन, खरं तर ऑन साईडला फ्लिक करायचा होता पण त्यानंतर पाहिलं चेंडूची लाईन अगदी हलकासा ऑफस्टंपच्या बाहेर येत होता चेंडू, त्यामुळे ऑफसाईड रिजनमध्ये ड्राईव्ह केला. सिंगल तिथे मिळाले आणि संयमी सुरुवात, शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 41चं टार्गेट आहे. टार्गेट आहे स्कोरबोर्डवर. पहिली धाव लागलेल्या. हॉर्न साईडला लॉफ करायचा होता. अंपायर सिग्नल, इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि अवांतर धावेच्या मदतीनं टीमची टोटल सांघिक कोठातील धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. चांगली सुरुवात मॉर्निंग सेशन आणि सुंदर असं क्रिकेटचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. खरं तर क्रिकेटला पोषक असं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि या सुंदर क्रीडांगणामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा नयनरम्य सोहळा आई वज्रेश्वरी चषक. खोला टाकला होता, खोदून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप लॉंग ऑन चे फिल्डर थोडे वाईडिश आपल्याला पाहायला मिळाले. मिड ऑन नाही आहे, मिड ऑफला प्लेअर आहेत. इनफिल्डचं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर थर्डमॅन आणि फाईन लेग आत आहे. त्यानंतर पॉईंट देखील आत ठेवण्यात आला आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे. अगदी कव्हर देखील 38 सर्कलमध्ये आहे. लॉंग ऑफ नाही आहे, मिड ऑफ अवेलेबल आहे आणि मिड ऑन नाही आहे बट लॉंग ऑन अवेलेबल आहे. स्टेप आउट करून बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न इथे फर्स्ट लॅप डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू
या मॅचमध्ये नो डाऊट प्रेशर क्रिएट करतील बिकॉज पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं डाव जसा पहिला सुरू झाला डॉट बॉल रेशिओ देखील मोठ्या प्रमाणावरती राहिला, विकेट्स देखील संपादित केले गेले, बट दुसऱ्या बाजूने मोठे फटके येत होते, त्यामुळे स्कोरबोर्डवरती सन्मानजनक धावसंख्या लागली जरूर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन चेंडूला हवाई सफर करण्याचा प्रयत्न सफल राहिला फलंदाजाचा. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आलेला या सत्रातला पहिला धमाकेदार षटकार. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, ऑन साइडला वळवला आडवा बॅटने, एक्झिक्युशन प्रॉपर राहिलं या स्ट्रोकचं आणि दरम्यान 6 धावा स्कोरबोर्ड वरती अंकित होती. टोटल 6 ने पुढे 9 या आकड्यावर, 9 ऑन बोर्ड. गुणतालिकेवरती धावा लागल्यात 9. अद्यापही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. दक्षतसाठी हा बॉल मिस टायमिंग आहे. बॉल हवे ते कवचला फिल्डर मिड ऑफचे फिल्डर मागे आले आणि त्यांनी योग्यरित्या झेल टिपला गेला. पहिला विकेटचं पतन होत असताना षटकार तर आला होता, पण त्या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना विकेटचं पतन. दक्षत बॅक टू द डगआउट. हनुमान स्पोर्ट्स खोनी टीमला लागणारा पहिला धक्का अवघ्या 9 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळाला. इम्पॉर्टंट विकेट, या मॅचची महत्वपूर्ण विकेट जा दक्षतून नुकताच ऑन साइडला आडवा बॅटनं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा वरून षटकार ठोकला होता. त्याला खरं तर ऑफ साइड रिजन मध्ये खेळण्यास भाग पाडलं, कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल अक्षरशः फोर्सफुली ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस मात्र तो प्रयत्न झाला नाही. ऑफ साइड रिजन मध्ये लॉफ्टेड ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न फसला आणि दरम्यान मिळाली विकेट आणि पहिला धक्का दक्षच्या स्वरूपात. न्यू बॅटर इन प्रमोद. दरम्यान आदरणीय विनोदजी हरड साहेबांचे इथे शुभागमन झालं. यस, आपलं मोस्ट वेलकम. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर एक्स्ट्रा सिंगल, डॉट सिक्सर, विकेट. षटकाचं विश्लेषण राहिलंय. नेक्स्ट बॉल उद्या विकेट आला होता. मिस टायमिंग बॉल हवेत. लीडिंग एज घेतली होती चेंडूनं. बॅटची लीडिंग एज होती, बट बराच का चेंडू हवेत राहिल्याच्या नंतर अखेर जमिनीला प्रदान झालं. त्यानंतर मिळाली सिंगल आणि सिंगलने धावसंख्या 10. पहिल्या षटकाचा काय पूर्ण, पहिल्या षटकाचा अखेरीस 10 धावा धावफलकावर, एका गड्याचा मोबदल्यामध्ये. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम हनुमान स्पोर्ट्स खोनी. टार्गेट 41 आहे आणि अगदी कॅल्क्युलेटिव्ह रन्स आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण पाहिलं, ज्या रन रेटनं, रिक्वायर्ड रन रेटनं धावा करणं गरजेचं आहे ते फॉलो केलं गेलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. कुठेतरी एखादं षटक 12 ते 15 धावांचं शोधावं लागेल टीम हनुमान स्पोर्ट्स खोनीला, अन्यथा प्रेशर तुमच्यावर देखील येईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. हनुमान स्पोर्ट्स खोनीला आपण पाहतो 41 पाठलाग करतायत. दरम्यान आपण आपल्या व्यासपीठावरनं शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत. आदरणीय महेशजी माळी साहेब, उद्योगपती, धामणगाव, एक गोड व्यक्तिमत्व, यांचा आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान कंप्लीट करण्यासाठी विशालदादा गुळवी यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करत आहोत कंप्लीट. एक गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सचिनजी माळी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत. विशालदादांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सावंदे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय राकेशजी भोईर साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत कंप्लीट. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. नो बॉल कॉल केला एम्पायर्सने. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काहीतरी चुकीचा
पंचांचा नजरेत आलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला 3 होते सर. येस, स्क्वेअर लेगच्या मागे 3 फिल्डर होते आणि तेच पंचांनी हेरलं. येस 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 38 सर्कल मध्ये 2 आणि आउटफिल्ड मध्ये एक जो फिल्डर होता तो बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 3 खेळाडू तिथे आढळले, त्यामुळे मात्र पंचांनी नो बॉल इथे घोषित केलाय. का बात आहे, तीक्ष्ण पंच. आणि खरं तर मॅच रेफरीज किती इम्पॉर्टंट असतात, प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा रोल किती इम्पॉर्टंट असतो. या लहान लहान गोष्टींमधून त्या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेस येतात, निदर्शनात येतात. कारण खरं तर पंचांनी पाहिलं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चेंजेस केले गेले. फाईन लेग आणि त्यानंतर लॉंग लेगला देखील इनफिल्डमध्ये फिल्डर ठेवण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचांनी सांगितलं इट्स नो बॉल आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी फलंदाजाकडे देखील असणार आहे. बट सध्या स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर प्रमोदला आपण पाहणार आहोत. ओल ऑफ केलाय. फ्री हिटचा योग्यरित्या वापर. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करत असताना अखेर जाऊन विसावलाय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्री हिट वरती केलेला हा जोरदार तडाखेबंद प्रहार, षटकार. सुपर शॉट, मॅग्निफिसंट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ केला आणि अगदी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. भव्य षटकार फ्री हिटचा बॉलवर कन्वर्ट करत असताना प्रमोदला आपण पाहिलं. सुपर बॅटिंग, वडपाव हिट, टेरिफिक शॉट आणि खरं तर अशा एका दुसऱ्या फटक्याची मध्ये गरज देखील आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला जिथे एक सिक्सर आला दक्षतचा बॅटमधनं, बट त्याला बाद केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय जसा स्ट्राईक वरती प्रमोद सेकंड ओव्हर मध्ये आला त्यानं षटकार ठोकला निलेशच्या विरोधामध्ये. फॉर एंड वरून निलेश वळतोय पुढचा बॉल. ऑफ साइड रिझन मध्ये यावेळेस क्लासिकल शॉट. यापूर्वी दाखवली ताकद आणि आताचा स्ट्रोक मध्ये आपल्याला पाहायला मिळाली नजाकत. क्लासिकल शॉट आपण पाहतोय. खरं तर पाऊल अगदी एक पुढे घेतलं, फ्रंट फुटला आले, बॉडी बॅलन्स होती, चेंडूवर शेवटच्या चरणापर्यंत नजर होती. हलकासा चेंडू पाहिलं बाहेरच्या दिशेने वळून घेतोय, त्यानंतर ड्राईव्ह केला गेला. खरं तर सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लासिकल शॉट, पुस्तकी स्टाईलनं अगदी कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलेला आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फटका आपण होता. खरं तर यापूर्वी आपण पाहिलं ऑन साईडला मिड विकेटला टार्गेट केलं, बट त्यानंतर क्लासिकल शॉट खरं तर क्लास दाखवतोय बॅटर प्रमोदचा. ताकद तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे, पण त्यासोबत टायमिंग तुमचं प्रॉपर असणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फक्त ऑन साईडला फोर्सफुली तुम्ही जेव्हा फटके खेळता तेव्हा तुम्ही ते ताकदीच्या जोरावर खेळता, पण जेव्हा ऑफसाईड रिजनमध्ये असे फटके पाहायला मिळतात तेव्हा त्या खेळाडूचा क्लास आपल्याला दिसून येतो आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर स्ट्रोक होता, चौकार मिळाला. धावसंख्या चौकाराच्या मदतीनं 22 आकड्यावर. चला, भिनार संघाचे कर्णधार आणि धामणगाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचंय. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस साठी रेडी राहायचंय. सुंदर स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर नीट नेटका आणि सुसज्ज स्कोरबुक आहे. कौशल क्रिएशन B1D योग्य दरामध्ये इतकं सुंदर स्कोरबुक आणि नीट नेटकं सुटसुटीत स्कोरबुक आजचा गाडीला मिळणं भरपूर कठीण. धावचीची संधी, ही चर्चा होत राहील, बट पंपार्सने साफ नकार दिलाय. भिनार संघाचे कर्णधार आणि धामणगाव संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेचच यायचंय टॉस बॉक्स मध्ये. फॉर एंड वरून गोलंदाजी मार्क वरती निलेशला आपण पाहतो. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर नो बॉल कॉल केला अंपायर्सने, त्यानंतर सिक्सर, बाउंड्री, डबल, डॉट, षटक सुरू आहे. दुसरं निलेश. प्रमोदचा ऑन साइडला तडाखा, पुल आणि चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पॉवर पॅकेट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. ट्रिमेंडस प्रेशर ऑन बॉलिंग साइड. आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर प्रचंड दबाव आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं कारण
प्रमोद अक्षरशः बरसलाय मैदानात आतमध्ये. तडाखेबंद फटकेबाजी आज आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाचा काय पूर्ण झाला. आपल्याकडे वेळ आपण जाऊया इथून प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं. यापूर्वी स्कोर सांगेन फक्त 30 झाल्यात. 30 41 टार्गेट आहे, 30 झाल्यात. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय महेशजी माळी साहेबांना मी विनंती करतोय की यानंतर होणारी मॅच एका बाजूला धामणगाव दुसऱ्या बाजूला भिनार याचा टॉस करण्यासाठी. त्याचबरोबर सचिन दादा माळी यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील आमच्या समवेत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. एका बाजूने आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने स्मिथ इंटरप्राइजेस. दरम्यान आदरणीय अनंतजी केने साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते स्कोर अपडेट देतो फक्त. 35 झाल्यात, 30 नाही 35. येस मोनिश. नाणेफेकीचं कौल जे आहे ते मात्र भिनार संघाने जिंकलं. आपण जाऊयात नाणेफेकीच्या कर्णधाराकडे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. चला विनामूल्य मॅच ऑन गोईंग आहे. ओके, डिसिजन आहे क्षेत्ररक्षणाचा. काय म्हणाला, पहिलीच मॅच धामणगावच्या विपक्षामध्ये खेळताय. डिसिजन घेतलंय क्षेत्ररक्षण करण्याचा. 4 षटकांची मॅच. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते गोलंदाज वापरायचा प्रयत्न? कमीत कमी 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि सर्वांकडून अपेक्षा आहे बॉलर. या मॅचमध्ये सर्वात जास्त अपेक्षा कोणाकडनं ठेवणार आहेत आणि कोणता असा खेळाडू असेल जो ट्रम्प कार्ड म्हणून खेळेल? सर्वांकडून अपेक्षा आहे. 100% दिले तर नक्कीच आम्ही जिंकू शकतो. जाऊयात आपण धामणगाव संघाच्या कर्णधाराला. बॅटिंग पिच आहे. या मैदानावरती खूप सारं क्रिकेट तुम्ही खेळलेत. सो 4 षटकांची मॅच आहे. कोणता असं सेफ टार्गेट असेल की जिथपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करतील आणि या मॅचमध्ये सतीशकडनं किती जास्त अपेक्षा असतील तुमच्याकडे? सतीशकडून भरपूर अपेक्षा आहे आणि निलेश सोरगेकडून भरपूर अपेक्षा आहे आणि 40 ते 45 जणांचा प्रयत्न करू आम्ही. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि या मॅचबद्दल? स्पर्धेचं आयोजन नियोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्यावर धन्यवाद मागतो. धन्यवाद. खूप चांगली बाईट आपल्याला दोन्ही संघांच्या कर्णधाराकडे मिळाली. तर टॉस रिपोर्ट इज टीम भिनार वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच मोनिश पाटील, आपला मनपूर्वक आभार. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे कम्प्लीट झालेला आहे. सो कुठेही जाऊ नका. आई वज्रेश्वरी चषक 2024 या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. सध्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवर षटक 3रं घेऊन आलाय गोलंदाज शुभम. 25 यापूर्वीच्या ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या. महागडं षटक होतं. स्टेप आउट करून बॉल बॅक ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑन वरून येतात. मिड ऑन पर्यंतचं अंतर. दरम्यान सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे आता टोटल आली आहे 36. आता विजयासाठी आपण पाहतोय अवघ्या 41 तर लक्ष आहे. 36 स्कोर बोर्ड वरती लागलेल्या आहेत. 5 करायच्या. चेक. दरम्यान आदरणीय नीलमजी नाईक साहेब पारिवलीचे एक गोड व्यक्तिमत्व यांचे इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम वेलकम. आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सिंगल मिळाली पुन्हा एकदा. त्याचबरोबर आदरणीय नितेशजी केणे साहेब गोरसईचे एक गोड व्यक्तिमत्व यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपणास देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. ओल ऑफ केलाय. बॅटचा रडार मध्ये आलाय. प्रॉपर टायमिंग. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. आणि या षटकाराने आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. सामना संपला. मॅच फिनिश. सामना इथे एकतर्फा जिंकला. तो अर्थातच 41चा पाठलाग करताना जय हनुमान स्पोर्ट्स खोनीनं. व्हेरी वेल प्लेड बॉयज. अभिनंदन 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 टीम जय हनुमान स्पोर्ट्स खोनी. चेक. दरम्यान आदरणीय अनंतजी केणे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. आपणास देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय विजेंद्रजी जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालं आहे. आपणास देखील मी साहेब विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपला सर्वांचं आई वज्रेश्वरी चषक 2024 मध्ये हार्दिक 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 स्वागत आहे.